हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरपर्यंत आपण डिटर्मिनंट हा टॉपिक बऱ्यापैकी कंप्लीट केलेला आहे. लक्षात घ्या, डिटर्मिनंट मधले सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. तर आज आपण आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत बघा. तर डिटर्मिनंट मधले असे काही वेगळे एक्झाम्पल्स ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करून तुम्हाला रिझल्ट शो दॅट करायचे आहेत. बरोबर. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला डिटर्मिनंट वरचे जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर बघा, मग इथं आज आपण जे एक्झाम्पल सुरुवात करणार आहोत त्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल, कारण अशी एक्झाम्पल्स आपण युजिंग प्रॉपर्टीज सॉल्व्ह केलेली आहेत. बरोबर ना. तर इथे तुम्हाला बघा डायरेक्टच डिटर्मिनंट बरोबर 0 दिलेला आहे आणि तुम्हाला काय शो दॅट करायचं आहे. 1 डिवाइड बाय 1 मायनस ए प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल्स टू 1 हे तुम्हाला शो दॅट करायचं आहे. आता तुम्ही जर डिटर्मिनंट व्यवस्थित बघितलात तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. कारण जेव्हा आपल्याला डिटर्मिनंट वरती काही प्रॉपर्टीज यूज करायची असतील, बरोबर ना, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं आहे ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर ना. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन आपण रो वरती अप्लाय करतोय, त्याच पद्धतीनं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण फक्त कॉलम वरतीच अप्लाय करतोय. तर या ठिकाणी जर डिटर्मिनंट व्यवस्थित बघितलात तुम्ही विचार करू शकताय, जे शो दॅट करायचं आहे असा एखादीही टर्म तिथं दिसत नाहीये, पण तुम्ही काही ठराविक ट्रान्सफॉर्मेशन्स केल्यानंतर तुम्हाला या डिटर्मिनंट मधल्या टर्म्स त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेल्या दिसतील. तर काय काय करायचं बघा ते या ठिकाणी. यस, सुरुवातीला आपण दिलेला डिटर्मिनंट लिहूया. सो गिवन डिटर्मिनंट, गिवन, यस, डिटर्मिनंट जो आहे तो काय बघा, A11 1B1 1C आणि इज इक्वल्स टू काय दिले बघा, 0 दिलेलं आहे. या ठिकाणी जो दिलेला डिटर्मिनंट आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही अप्लाय करू शकता किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पण तुम्ही अप्लाय करू शकता. बरोबर ना. तर बघा, मग इथं आपण काय करूया, डायरेक्ट जर समजा मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं तर मला ते सोपं जाईल इन्स्टेड ऑफ रोज. का? कारण बघा मी इथं काय करतो, सुरुवातीला फर्स्ट जो काय कॉलम आहे त्याच्यामधून मी थर्ड कॉलम सबस्ट्रॅक्ट करतो, त्याबरोबर सेकंड कॉलम मधून पण मी थर्ड कॉलम काय करतोय, सबस्ट्रॅक्ट करतोय. समजा असं नाही झालं, तुम्ही काय करू शकता, थर्ड कॉलम मधून फर्स्ट कॉलम सबस्ट्रॅक्ट करा आणि त्याबरोबर सेकंड कॉलम मधून पण तुम्ही काय करा, फर्स्ट कॉलम सबस्ट्रॅक्ट करू शकताय. कुठलाही ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही अप्लाय करू शकताय. लक्षात घ्या, आन्सर तेच येणार आहे. तुम्ही या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्म अप्लाय करा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा, वी गॉट द सेम आन्सर. आणि इथे तर आपल्याला शो दॅटच आहे, त्यामुळं कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित केले पाहिजे. बरोबर. तर बघा, मग इथं आता मी काय करतोय, तर आपण या ठिकाणी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करूया. बघा मी इथं लिहितो, चेंज पहिलं ट्रान्सफॉर्मेशन C3 मायनस C1, म्हणजे थर्ड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मी मायनस करतोय, त्याचबरोबर C2 मायनस C1 पण करतोय. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण एकाच वेळी दोन ट्रान्सफॉर्मेशन सायमल्टेनियसली यूज करायचे. म्हणजे हेच विशेष आहे. लक्षात घ्या, आपण आतापर्यंत जे काय डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स बघितले त्यामध्ये आपण फक्त एकच ट्रान्सफॉर्मेशन एका स्टेप मध्ये अप्लाय करत होतो. पण बाळांनो, तुम्हाला माहित असू देत, तुम्हाला एका वेळी 2 किंवा 3 ट्रान्सफॉर्मेशन पण यूज करायचे. त्यामुळे थोडस व्यवस्थित लक्ष द्या हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना. सगळ्या स्टेप्स मी इथं सांगेन. एक्झाम्पल महत्वाचं आहे, कारण जे दिलंय आणि जे शो दॅट करायचं आहे याच्यामध्ये जर बघितला तर बराच डिफरन्स आहे. कारण अशा टर्म्स इथं आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला एक्झाम्पल बघितल्या लगेच लक्षात येत नाही. पण काही प्रॉपर ऍडजस्टमेंट जर तुम्ही त्या ठिकाणी केलात तर आपण तशा टर्म्स इथं आपण ऍडजस्ट करू शकतोय. तर बघा, मग इथं आता काय आहे, C3 मायनस C1 आणि C2 मायनस C1, म्हणजे तुम्ही काय केलात, C3 म्हणजे थर्ड कॉलम मधून पहिला कॉलम तुम्ही काय करताय, सबस्ट्रॅक्ट करताय. बरोबर. त्यानंतर सेकंड कॉलम मधून सुद्धा तुम्ही फर्स्ट कॉलम काय करताय, सबस्ट्रॅक्ट करताय. तर अप्लाय करूया मग हे ट्रान्सफॉर्मेशन.
काय येणार आहे बघा, बदल कुठं होणार आहे, थर्ड कॉलम मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये बदल होणार आहे. त्यामुळं फर्स्ट कॉलम ऍज इट इज म्हणजेच काय A1 आणि 1 ऍज इट इज आहे. आता मग बघा सेकंड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मी मायनस करतोय. मग तुम्हाला हे माहिती आहे का बघा, जेव्हा आपण एखाद्या कॉलम मधून दुसऱ्या एखाद्या कॉलम सबट्रॅक्ट करतोय किंवा एखाद्या कॉलम मध्ये दुसरा एखादा कॉलम ऍड करतोय, त्यावेळेस आपण काय करतोय बघा, त्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्स मध्ये त्यांचे त्याच दुसऱ्या कॉलम मधले करस्पॉन्डिंग इलेमेंट्स आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करतोय. बरोबर. आता इथं मला काय करायचंय बघा, C3 मायनस C1 करायचं आहे. म्हणजे थर्ड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मला मायनस करायचा आहे. त्याबरोबर सेकंड कॉलम मधून पण मला फर्स्ट कॉलम काय करायचं आहे, मायनस करायचा आहे. तर बघा मग 1 मायनस A येणार या ठिकाणी, 1 मायनस A. नंतर B मायनस 1 येणार या ठिकाणी, B मायनस 1. आणि त्याच्यानंतर 1 मायनस 1 किती येतं, 0. लक्षात येतं का बघा, काय केलं मी, सेकंड कॉलम मधून फर्स्ट कॉलम सबट्रॅक्ट केलेला आहे. 1 मधून A मायनस करणार, B मधून 1 मायनस करणार, 1 मधून 1 मायनस केला. आता त्याच पद्धतीनं थर्ड कॉलम मधून मला फर्स्ट कॉलम काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे. तर बघा मग इथं काय करणार तुम्ही, 1 मधून A मायनस करणार म्हणजे 1 मायनस A आला. नंतर 1 मायनस 1 म्हणजे 0 आला. आणि नंतर C मायनस 1 आला या ठिकाणी. आणि इज इक्वल्स टू काय आहे, राईट साइड तर 0च आहे ना. आणि आता या ठिकाणी मग आपण सरळ काय करू शकतो बघा, मी इथं काय काय केलेलं लक्षात येतं का बघा सर्वांना. थर्ड कॉलम मधून मी फर्स्ट कॉलम मायनस केला, सेकंड कॉलम मधून पण मी फर्स्ट कॉलम मायनस केलेला आहे. बरोबर. आणि मग इथं आता आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे त्याची डायरेक्ट आपण व्हॅल्यू घेऊया ना. याची जर व्हॅल्यू घ्यायची म्हटली तर काय येतं बघा, आता आपल्याला माहिती आहे ना, ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू घेत असताना आपण पहिला जो रो आहे त्याचे करस्पॉन्डिंग इलेमेंट्स आपण घेतोय. बरोबर. तर घेऊया मग बघा, A तो ज्या कॉलम मध्ये आहे, रो मध्ये आहे, तो कॉलम रो ड्रॉप केला. B मायनस 1 0 0 C मायनस 1. त्याच्यानंतर मायनस 1 मायनस A, पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. काय येतं बघा, 1 0 1 किती, C मायनस 1. आणि त्याच्यानंतर प्लस किती बघा, 1 मायनस A, पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप करा. काय येतं बघा, 1 B मायनस 1 1 आणि काय 0. आणि इज इक्वल्स टू काय आहे, 0 आहे. बरोबर. काय केलं बघा, मी सुरुवातीला हे दोन ट्रान्सफॉर्मेशन एकाच वेळी अप्लाय केले आणि त्याच्यानंतर आलेला जो डिटर्मिनंट आहे त्याची आपल्याला व्हॅल्यू म्हणजे त्याचं एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. एक्सपान्शन या ठिकाणी केलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आले का बघा सर्वांना. आता हे सॉल्व्ह करूया. बघा काय येणार आहे याच्या पुढे, A मेन डायगोनल्सचा एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट म्हणजेच किती येतं बघा, B मायनस 1 इंटू C मायनस 1 मायनस 0. त्याच्यानंतर मायनस किती बघा, 1 मायनस A मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट म्हणजेच काय, C मायनस 1 मायनस 0. आणि पुढं किती येतं बघा, प्लस किती, 1 मायनस A, इथं 0 मायनस किती येतं, B मायनस 1 आणि इज इक्वल्स टू काय आहे, 0 आहे. बरोबर ना. कॅल्क्युलेशन्स काय केलं बघा, मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट, मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट, मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट केलेला आहे. बरोबर. तर आता मग इथं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं या सगळ्या टर्म्स. काय करायचं बघा, याच्यानंतरचे जे स्टेप्स आहेत त्या जरासं व्यवस्थित लक्ष द्या. सिम्प्लिफाय करूया आपण. इथं काय येतं, A इंटू किती बघा, B मायनस 1 आणि C मायनस 1. त्याच्यानंतर मायनस बघा, इथं आपल्याला 1 मायनस A आहे, इथं पण 1 मायनस A आहे, आपल्याला पाहिजे पण 1 मायनस A, तसाच ठेवूया. मायनस किती बघा, 1 मायनस A आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय आहे, C मायनस 1 आणि प्लस या ठिकाणी बघा 1 मायनस A आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, मायनस ऑफ B मायनस 1 आणि इज इक्वल्स टू 0. लक्षात आलं का बघा सर्वांना. बघा इथं आता काय करू शकतो बघा आपण, A B मायनस 1 C मायनस 1. बरोबर. त्याच्यानंतर बघा मायनस 1 मायनस A C मायनस 1 प्लस मायनस मायनस 1 मायनस A B मायनस 1 आणि इज इक्वल्स टू 0. आता जेव्हा दोन टर्म्सचा डिफरन्स असेल
आणि त्याच्यातून जर मी समजा मायनस साइन जर कॉमन घेतलं तर काय होतं, तर त्या दोन्ही टर्म्सची पोझिशन चेंज होते. मग इथं बघा आपल्याला काय पाहिजे, 1 मायनस ए पाहिजे, 1 मायनस बी आणि 1 मायनस सी असलं पाहिजे. मी इथं काय करतोय बघा, हा ए तसाच ठेवतोय. येस, इथून मी मायनस कॉमन घेतो म्हणजे 1 मायनस बी झाला, आणि परत याच्यातून आणखी मी मायनस कॉमन घेतोय म्हणजे 1 मायनस सी झाला. या दोघांचा प्रोडक्ट आहे बाळांनो इथं. नाहीतर तुम्ही मायनस मायनस प्लस मायनस आतमध्ये मल्टिप्लाय करशील वगैरे, हा मायनस आपण फक्त कॉमन घेतलेला आहे. पुढं इथं बघा 1 मायनस ए पाहिजे, सी मायनस 1 आहे, त्याच्यातून मी मायनस कॉमन घेतो म्हणजे मायनस कॉमन घेतल्यानंतर तो 1 मायनस सी झाला आणि 1 मायनस ए आहे तसं. आणि पुढं मायनस बघा 1 मायनस ए आणि याच्यातून मायनस कॉमन घेतला 1 मायनस बी आणि इज इक्वल्स टू काय हो, 0 आलं या ठिकाणी. लक्षात येतं ना सर्वांना. आता याच्या पुढं काय करायचं जरासं व्यवस्थित लक्ष द्या. मायनस मायनस प्लस झालं म्हणजे किती आलं, ए 1 मायनस बी 1 मायनस सी. इथं मायनस मायनस प्लस म्हणजे किती बघा, 1 मायनस ए 1 मायनस सी. आणि पुढे इथं पण मायनस मायनस प्लस काय येतं बघा, 1 मायनस ए 1 मायनस बी इज इक्वल्स टू 0 आलं. हे लक्षात आलं सर्वांना. आता मग याच्या पुढची जी स्टेप आहे ती आपण व्यवस्थित लक्षात घेऊया. इथं आपण काय करणार आहोत बघा, दोन्ही बाजूला डिवाइड बोथ साइड बाय 1 मायनस ए 1 मायनस बी आणि 1 मायनस सी. म्हणजे 1 मायनस ए ने 1 मायनस बी ने आणि 1 मायनस सी ने आपल्याला इथं काय करायचं, डिवाइड करायचं दोन्ही बाजूला. सो डिवाइड बोथ साइड, डिवाइड बोथ साइड बाय कशाने डिवाइड केलं, 1 मायनस ए 1 मायनस बी आणि 1 मायनस सी न डिवाइड करूया. आता जर मी प्रत्येक टर्मला जर त्या टर्मने डिवाइड केलं तर काय काय होणार आहे बघा या ठिकाणी. येस, व्हॉट वी गेट हिअर, ए 1 मायनस बी 1 मायनस सी डिवाइड बाय काय बघा, 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी. लक्षात येतं का बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला जे शोधण्यात करायचं आहे ते त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. त्याच्या पुढे प्लस 1 मायनस ए 1 मायनस सी डिवाइड बाय किती, 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी. आणि प्लस पुढे आणखी बघा 1 मायनस ए 1 मायनस बी. येस, 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी. आणि राईट साइडला 0 आहे त्यामुळे 0 ला डिवाइड केलं तेच येणार आहे, त्यात काही बदल होणार नाही. आणि आता मग या ठिकाणी बघा 1 मायनस बी 1 मायनस सी 1 मायनस बी 1 मायनस सी कॅन्सल. इथं बघा 1 मायनस ए 1 मायनस ए 1 मायनस सी 1 मायनस सी कॅन्सल. आणि या ठिकाणी 1 मायनस ए 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस बी कॅन्सल झालं. जे कॉमन टर्म्स आहेत ते कॅन्सल करा ना. आणि मग राहिलं काय बघा, आता या ठिकाणी ए डिवाइड बाय 1 मायनस ए, बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढं प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल्स टू 0 आलं, बरोबर ना. आता इथं जो ए आहे हा ए मी कसं लिहू शकतोय बघा, जेणेकरून आपल्याला हा राईट साइडला 1 आला पाहिजे. आता या दोन टर्मचा काही संबंध नाहीये, आपल्याला फक्त पहिली टर्मच ऍडजस्ट करायची आहे, बरोबर ना. तर मी काय करतोय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. हा ए आहे, तुम्ही कसं लिहिला, 1 मायनस 1 प्लस ए डिवाइड बाय 1 मायनस ए लिहिला. काय केलं इथं, 1 प्लस केला 1 मायनस केलं. हे ऍडजस्टमेंट लक्षात यायला पाहिजे. 1 प्लस 1 मायनस आणि पुढच्या टर्म्स आहेत तशा 1 डिवाइड बाय 1 मायनस बी 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल्स टू 0, बरोबर. आणि आता मी काय करतोय बघा या ठिकाणी, यस 1 मायनस 1 प्लस ए आहे, तर या दोन टर्म मधून मी मायनस साइन कॉमन घेतोय. 1 आहे तसा ठेवतो बघा. मी इथं काय करतोय, 1 मायनस इथं काय ना मग 1 मायनस ए डिवाइड बाय किती बघा 1 मायनस ए आणि प्लस किती 1 डिवाइड बाय 1 मायनस बी 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल्स टू 0. काय केलं व्यवस्थित लक्षात घ्या. इथं मी 1 प्लस केला 1 मायनस केला, कारण तोच नंबर मी ऍड पण केला आणि तोच नंबर मी सबस्ट्रॅक्ट पण केला. त्यामुळे 1 मायनस 1 इथं 0 येणार म्हणजे आहे तोच ए आहे. ही ऍडजस्टमेंट आपण कशासाठी करतोय, तर हा 1 जो आहे ना
हा 1 आला पाहिजे आणि 1 डिवाइड बाय 1 मायनस ए राहिलं पाहिजे यासाठी. बरोबर. आणि मग आता पुढे काय करूया बघा, याच्या पुढच्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात घ्या. हा जो 1 मायनस ए आहे तो प्रत्येकासाठी सेपरेट, न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मसाठी आपण तो सेपरेट लिहूया. मग जर सेपरेट लिहिला तर काय येतं बघा, 1 डिवाइड बाय 1 मायनस ए मायनस 1 मायनस ए डिवाइड बाय 1 मायनस ए आणि प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल्स टू 0. आणि या ठिकाणी 1 मायनस ए 1 मायनस ए गेट कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स 1 मायनस 1 राहिला त्या ठिकाणी आणि तो -1 तुम्हाला काय करायचा आहे, राईट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे बघा याच्या पुढली स्टेप मी इथंच लिहितो, 1 डिवाइड बाय 1 मायनस ए मायनस 1 प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस बी 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल्स टू 0 आलेला आहे. आणि आता फक्त आपल्याला हा जो -1 आहे तो राईट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. मग किती येतो सांगा, देअरफॉर व्हॉट वी गेट हिअर 1 डिवाइड बाय 1 मायनस ए 1 डिवाइड बाय 1 मायनस बी 1 डिवाइड बाय 1 मायनस सी इज इक्वल्स टू 1 आणि हेन्स रिझल्ट. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला तो रिझल्ट मिळालेला आहे. एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. आपण असे एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्यामध्ये कॅल्क्युलेशन्स मॅक्झिमम असणार आहे. बरोबर. ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला एका वेळी 2 ट्रान्सफॉर्मेशन करायचे. तर इथं मी सगळ्या स्टेप्स इथं सांगितलेल्या आहेत, त्यातल्या बऱ्याच स्टेप्स तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकताय. बरोबर ना. म्हणजे मायनस कॉमन घेणं असेल, या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही डायरेक्ट जरी केला तरी काही अडचण नाहीये. इथं मी सगळ्या स्टेप्स व्यवस्थित लिहिलेल्या आहेत. त्यामुळं कदाचित हे एक्झाम्पल तुम्हाला मोठं वाटेल, पण तसं अजिबात नाहीये बाळांनो. बघा इथं काय काय केलं, जो दिलेला डिटर्मिनंट आहे आणि जे शोधॅट करायचं आहे त्याच्यावरती आपण फोकस केलं. अगोदर मी दिलेला डिटर्मिनंट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केला तरी चालतो. मी इथं कॉलम ट्रान्सफॉर्म यूज केलं. तर थोडंसं वेगळं ना, आपण रो ट्रान्सफॉर्म, कारण सगळ्यात सोपं काय, रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला फार सोपं आहे इन्स्टेड ऑफ कॉलम ट्रान्सफॉर्म. म्हणजे जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल असेल त्याच्यावरती रो ट्रान्सफॉर्म पण अप्लाय करा आणि कॉलम ट्रान्सफॉर्म पण अप्लाय करा. मी तुम्हाला शुअरली सांगतो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पेक्षा रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला सोपं वाटेल आणि ते कॅल्क्युलेशन्स पण लवकर होतील. पण मी तर मुद्दाम काय केलं, या ठिकाणी इन्स्टेड ऑफ रो आय टेक हिअर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय केलं, एकाच वेळी 2 ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे थर्ड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मायनस केला, सेकंड कॉलम मधून पण फर्स्ट कॉलम मायनस केला. बरोबर ना. तर केलं मग इथं बघा, थर्ड कॉलम मधून फर्स्ट कॉलम मायनस केला, इथं आहे थर्ड कॉलम, हा आहे फर्स्ट कॉलम. बघा मी वाटल्यास तिथं नावं देतो, दिस इज द फर्स्ट कॉलम C1 C2 आणि दिस इज द C3. बरोबर ना. मग C3 मायनस C1 केलं आणि C2 मायनस पण C1 केलं, म्हणजे बदल C3 आणि C2 मध्ये झाला. आणि नंतर त्याच्या पुढे एक्सपान्शन केलेलं फक्त, जस्ट आय टेक एक्सपान्शन फक्त केलेलं, बस बाकी दुसरं काही नाही. आणि मग सिम्प्लिफाय केलं आणि वी गॉट द आन्सर. आपल्याला आन्सर मिळालेला आहे. बरोबर. यामध्ये बघा कॅल्क्युलेशन्स करताना तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा 2 टर्म्सचा डिफरन्स असेल त्याच्यातून जर तुम्ही मायनस साइन कॉमन घेतला तर काय होतं, त्या दोन्ही इलेमेंट्सची पोझिशन चेंज होते आणि ती पोझिशन चेंज झालेली तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन्स बघा व्यवस्थित आणि सिम्प्लिफाय केलं. इथं यानंतर तुम्ही ही जी स्टेप आहे, डिवाइड बोथ साइड बाय 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी. असंच का, कारण तुम्हाला शो दॅट त्याच फॉर्म मध्ये करायचं ना. म्हणून मी इथं काय केलं, 1 मायनस ए 1 मायनस बी आणि 1 मायनस सी न दोन्ही बाजूला डिवाइड केलं. राईट साईडला तर 0च आहे त्यामुळे काही फरक पडणार नाहीये. लेफ्ट साईडला तुम्हाला फक्त ते सिम्प्लिफाय करायचं आहे. सो सिम्प्लिफाय दॅट अँड वी गॉट द आन्सर. तर सर्वांनी एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का बघा. तुम्ही परत एकदा हे एक्झाम्पल स्वतः रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून सोडवायचा प्रयत्न करा. बघा आन्सर येतं की नाही. रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला काय काय करायचे आहेत, एक R3 मायनस R1 करा आणि R2 मायनस R1 करा. जसं मी तर C3 मायनस C1 C2 मायनस C1 केले त्याच पद्धतीने तुम्ही R3 मायनस R1 आणि R2 मायनस R1 करा. वी गॉट द सेम आन्सर. कॅल्क्युलेशन असंच करा, चालतं. आता असंच यासारखंच आणखी पुढचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आता जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. बघा सेकंड एक्झाम्पल जे दिलंय काय म्हटलेलं बघा, विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट शो दॅट व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं आपल्याला एक्सपान्शन करायचं नाहीये. डिटर्मिनंट एक्सपांड न करता
युझिंग प्रॉपर्टीज किंवा युझिंग रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय करायची, 0 येते हे शोधायला करायचे. आता आपल्याला माहित आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 कधी येते बघा. तुम्हाला त्यातल्या दोन प्रॉपर्टीज आता आठवायला पाहिजेत. एक म्हणजे जर दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम जर आयडेंटिकल असतील किंवा सेम असतील. बघा मी काय म्हणतोय, दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये जर कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम जर आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, 0 येते. किंवा मग दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये कुठलाही एखादा रो किंवा कुठल्याही एखाद्या कॉलमचे सगळे एलिमेंट जर 0 असतील, बघा कुठलाही एखादा रो, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो किंवा कुठलाही एखादा कॉलम त्याचे जर सर्वच एलिमेंट 0 असतील तरी पण त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, 0 येते. तर मग इथं आता आपल्याला त्यापैकी कुठली तरी कंडिशन शेवटी, सगळ्यात शेवटी यूज करावी लागणार आहे. आयदर 2 rows 2 column आयडेंटिकल और एलिमेंट्स ऑफ एनी वन रो और एलिमेंट्स ऑफ एनी वन कॉलम ऑल आर 0. यातली कुठली तरी एक कंडिशन आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायची आहे. तर बघा मग जाऊया याच्या सोल्युशन कडे. मी याच ठिकाणी गिवन लिहितोय. गिवन दिलेला डिटर्मिनंट आहे बी प्लस सी बी सी बी स्क्वेअर सी स्क्वेअर सी प्लस ए सी ए सी स्क्वेअर ए स्क्वेअर ए प्लस बी ए बी ए स्क्वेअर बी स्क्वेअर. तर मग इथं आता काय करतोय बघा मी, फ्रॉम फर्स्ट रो बघा, फ्रॉम R1 टेक BC कॉमन. म्हणजे पहिल्या रो मधून आपण काय करूया, BC कॉमन घेऊया. त्याचबरोबर R2 मधून आपण काय करूया, CA कॉमन घेऊया. आणि R3 थर्ड रो मधून आपण AB कॉमन घेऊया. लक्षात घ्या, आता हे तीनही ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला एकाच स्टेप मध्ये करायचे आहेत. म्हणजे काय, जो पहिला रो आहे त्याच्यातून आपण BC कॉमन घेऊया, कारण इथं बी स्क्वेअर सी स्क्वेअर आहे. त्याच्यातून जर एक BC निघाल तर तिथे एक BC राहणार आहे. इथं 1 येणार आणि इथं नाही, तिथं तो डिनॉमिनेटर मध्ये जाणार. एवढं सोपं आहे, बरोबर. तर बघा मग हे तिन्ही ट्रान्सफॉर्मेशन्स आपण या ठिकाणी जर अप्लाय केले तर हा डिटर्मिनंट कसा होतो बघा. यस, इथं मी लिहितो अगोदर कॉमन जे काढलेलं आहे ते लिहितो. यस, BC CA आणि AB आपण एकाच स्टेप मध्ये हे कॅल्क्युलेशन्स करतोय. पहिल्या रो मधून BC कॉमन घेतलं, सेकंड मधून CA आणि थर्ड मधून AB कॉमन घेतलं. काय राहतं बघा या ठिकाणी, B प्लस C डिवाइड बाय किती आलं, BC. BC मधून BC कॉमन घेतलं 1, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मधून BC कॉमन घेतलं, काय राहिलं, BC. त्याच्यानंतर सेकंड रो मधून आपण CA कॉमन घेतं, म्हणजे तिथं काय येणार बघा मग C प्लस A डिवाइड बाय CA. CA मधून CA कॉमन घेतलं 1 आणि सी स्क्वेअर ए स्क्वेअर मधून CA कॉमन घेतलं, राहिला एक CA. नंतर थर्ड रो मधून AB कॉमन घेतलेला आहे, म्हणजे तिथं A प्लस B डिवाइड बाय AB. त्याच्यानंतर AB 1 आणि इथं AB. लक्षात आलं का बघा सर्वांना. आता याच्या नंतरची स्टेप जरा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. इथं आपण काय काय केलं, पहिल्या रो मधून BC, सेकंड मधून CA, थर्ड मधून AB कॉमन घेतलं. आता पुढं हा जो BC आहे तो न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मसाठी सेपरेट घेऊया. हा जो CA आहे न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मसाठी सेपरेट घेऊया. हा जो AB आहे न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मसाठी सेपरेट घेऊया, बरोबर. आणि मग बघा आता इथं काय काय होतं, याच्या इज इक्वल्स टू काय आहे, 0 आहेच. ही सगळ्या टर्म जर मी राईटला ट्रान्सफर केल्या तर दिस इंटू 0 0च होणार आहे, बरोबर ना. त्यामुळे बघा आता याच्या पुढं काय येणार आहे, इथं मी ह्या टर्म्स लिहितो BC किंवा मी डिवाइड करतो दोन्ही बाजूला. ही टर्म सगळ्या लिहायची काय गरज नाहीये. इथं बघा A स्क्वेअर B स्क्वेअर आणि C स्क्वेअर येतं, बरोबर. मी इथं डायरेक्ट लिहितो A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर. आता इथं BC B डिवाइड बाय BC, BB कॅन्सल होणार, 1 बाय C राहणार त्या ठिकाणी. व्यवस्थित लक्ष द्या. आणि प्लस C डिवाइड बाय BC, CC गेट कॅन्सल, 1 बाय B राहिलं. काय करतोय बघा, हा जो BC आहे हा BC B अपॉन BC सेपरेट डिनॉमिनेटर घ्यायचा न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्म साठी. B अपॉन BC म्हणजे 1 बाय C, C अपॉन BC म्हणजे 1 बाय B आणि पुढचं 1 आहे BC आहे. तसंच C प्लस A अपॉन CA म्हणजेच काय येणार बघा, 1 बाय A प्लस किती येणार, 1 बाय C. आणि इथं 1 आहेच, इथं येणार CA आणि पुढं इथं 1 बाय B
प्लस 1/a 1 आणि इथं काय आलं ab आणि इज इक्वल्स टू काय आहे 0 आहे. लक्षात घ्या. आता मग याच्या पुढं हा a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर मी राईट साईडला ट्रान्सफर केला तर तो काय होईल 0 होईल म्हणजे तो जाणार आहे. मग राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या व्यवस्थित आता लक्षात येतात का बघा. मी पुढं काय करणार आहे आता पहिल्या रो किंवा म्हणजे बघा इथं आपण असंही करू शकतोय. फर्स्ट म्हणजे जो थर्ड कॉलम आहे त्या थर्ड कॉलम मधून मी एबीसी कॉमन घेतो. लक्षात येतं का बघा. एबीसी मी काय करतोय टेकिंग कॉमन फ्रॉम थर्ड कॉलम. बघा टेक एबीसी कॉमन फ्रॉम C3. थर्ड कॉलम मधून काय करा एबीसी कॉमन घ्या. आता मग थर्ड कॉलम मधून जर एबीसी कॉमन घेतलं तर बघा इथं काय येतं a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर डिवाइड बाय एबीसी डिटर्मिनंट. आता कोणत्या कॉलम मधून तुम्ही एबीसी कॉमन घेतलाय थर्ड कॉलम मधून. त्यामुळे फर्स्ट अँड सेकंड कॉलम ऍज इट इज म्हणजेच काय नाही बघा इथं 1/c प्लस 1/b 1/a प्लस 1/c 1/b प्लस 1/a 1 आणि मग आता इथं तुम्ही थर्ड कॉलम मधून एबीसी कॉमन घेतलाय तर मला सांगा मग बीसी मधून एबीसी कॉमन घेतला इथं ए नाही आहे आणि जो नाही तो काय होतो डिनॉमिनेटर मध्ये जातो ना. म्हणजे इथं राहिलं काय बघा व्हॉट वी गेट हिअर 1/a. सीए मधून एबीसी कॉमन घेतलं सी आणि ए निघाला पण बी नाही आहे त्यामुळे बी गेला डिनॉमिनेटर मध्ये 1/b आणि त्याच्यानंतर एबी मधून एबीसी कॉमन घेतलं सी नाही आहे त्या ठिकाणी म्हणजे राईट गेलं तो डिनॉमिनेटर मध्ये 1/c. बरोबर ना. आता हे जे आपण बघा इथं कॅल्क्युलेशन केलं इज इक्वल्स टू 0 हे आपल्याला शो दॅट करायचं आहे बरं का. राईट साईडला 0 म्हणजे तुम्ही लेफ्ट साईड जर 0 कन्सिडर केला म्हणजे ते जर 0 आलं 0 बरोबर 0 असंही तुम्ही शो दॅट करू शकताय. बरोबर. किंवा मग तुम्ही असं म्हणू शकताय यस कन्सिडर LHS मग हे 0 0 कॅन्सल करा. बरोबर असंही केलं तरी चालेल. मी तर असं म्हणतो कन्सिडर LHS लेफ्ट हँड साइड. सो LHS इज इक्वल्स टू दिस. सो 0 कॅन्सल. हे काय असणार आहे दिस इज LHS लेफ्ट हँड साइड. इथं सुद्धा काय असणार आहे दिस इज LHS दिस इज ऑल्सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू अँड दिस 0 गेट कॅन्सल. काही अडचण नाही आहे. तुम्ही 0 ठेवला 0 बरोबर 0 शो दॅट करा किंवा मग LHS कन्सिडर करा आणि LHS ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0 येते का नाही बघायचं. झालं. इथंपर्यंत लक्षात आलं. काय काय केलं बघा. पहिल्यांदा फर्स्ट रो मधून बीसी कॉमन घेतला सेकंड मधून सीए कॉमन घेतला थर्ड मधून एबी कॉमन घेतला आणि त्याच्यानंतर जो थर्ड कॉलम आहे त्या थर्ड कॉलम मधून आपण एबीसी कॉमन घेतलेला आहे. आता तुम्हाला हळूहळू लक्षात आलं असेल. आता मी काय करतोय बघा यस नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन C1 प्लस C3. फर्स्ट कॉलम मध्ये मी काय करतोय थर्ड कॉलम ऍड करतोय. मग जर थर्ड कॉलम ऍड केला करताना यामध्ये हा ऍड करतोय रो म्हणजे एलिमेंट या रो एलिमेंट मध्ये हा एलिमेंट ऍड करतोय या एलिमेंट मध्ये आपण हा एलिमेंट ऍड करतोय. बरोबर. तर ऍड करूया. बघा मग इथं एक ए बी सी गेलं म्हणजे राहिले तर LHS काय ते बघा व्हॉट इज LHS ABC आणि जर ऍड केलं क्रमाने लिहूया ते 1/a 1/b 1/c. पुढं इथं 1/b ऍड केलं 1/a प्लस 1/b प्लस 1/c आणि नंतर 1/c ऍड केलं या ठिकाणी 1/a 1/b प्लस 1/c. हा झाला पहिला कॉलम आणि बाकीचे दोन कॉलम ऍज इट इज 1/a 1/b 1/c. बरोबर. आणि आता किती सोपं आहे बघा. मी पहिल्या कॉलम मधून 1/a प्लस 1/b प्लस 1/c कॉमन घेतोय. बरोबर ना. टेकिंग कॉमन 1/a 1/b 1/c फ्रॉम फर्स्ट कॉलम तर काय येतं बघा मग एबीसी 1/a प्लस 1/b प्लस 1/c. मी पहिल्या कॉलम मधून मी कॉमन घेतलं तर मग राहिलं काय बघा व्हॉट रिमेन्स 1 1 1/a 1 1 1/b 1 1 1/c. काय केलं बघा फर्स्ट कॉलम मधून मी 1/a प्लस 1/b प्लस 1/c कॉमन घेतलेलं आहे आणि हे कॉमन घेतल्यामुळे 1 1 1 आलं आणि मग उघडा डोळे बघा नीट इथं काय येणार आहे पहिले दोन कॉलम्स आयडेंटिकल आले आणि आपल्याला माहित आहे इन अ डिटर्मिनंट इफ एनी टू रोज और टू कॉलम्स आर आयडेंटिकल then value of the determinant is 0. मग इथं दोन कॉलम आयडेंटिकल आलेले आहेत
त्यामुळं याची व्हॅल्यू काय येते 0 अँड दॅट इज राईट हँड साइड म्हणजेच काय RHS म्हणूया अँड देअरफॉर मग LHS इक्वल्स टू काय आलं RHS. हेन्स वी गॉट द रिझल्ट. तर बघा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला सांगितलेले आज जे आपण एक्झाम्पल्स बघणार ती थोडीशी वेगळी आहे. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट लेक्चरला जे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत त्यामध्ये पण तुम्हाला कॉम्पिटेटिव्हचा बेस असणार आहे, कॉम्पिटेटिव्ह लेवलचे एक्झाम्पल्स असणार आहेत, जे विचारलेले एक्झाम्पल्स असणार आहेत किंवा त्या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. तर बघा मग सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलं का बघा, व्यवस्थित बघा. तुम्ही इथे जे कॉमन काढलेलं आहे ते कॉमन जे काढलेल्या टर्म्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात येतात का बघा. मी इथं रो मधूनच कॉमन घेतलं कारण इथं रो मध्येच काय दिसतात काही टर्म्स कॉमन दिसतात म्हणून आपण इथं रो मधून कॉमन टर्म्स घेतलेले आहेत. तर एक्झाम्पल व्यवस्थित बघा. आता हे जर एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलं असेल तर तुम्ही डिटर्मिनंट्सची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा जेणेकरून नेक्स्ट लेक्चरचे कॉम्पिटेटिव्हचे एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील. चालतं मग पुढच्या लेक्चरला आपण आणखी याच्या पुढचे एक्झाम्पल्स बघणार आहोत.